वसा जनसेवेचा। शहरी व ग्रामीण भागातील भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव श्वान संघर्षाच्या गंभीर घटनांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंत निर्मूलन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक गुरुवारी घेतली। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, नगरविकासाचे जिल्हा सह आयुक्त GS पेंटे, पशुसंवर्धन उपायुक्त अमित कुमार दुबे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी आढावा घेऊन नगर परिषदेने शहरी भागातील भटक्या श्वानांना पकडण्यासाठी जाळ्याचे प्राणी वाहन, कॅचिंग नेट उपलब्ध करावे, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण व जंत निर्मूलन करावे, त्यांना मारू नका, त्यांच्यासाठी आश्रय किंवा निवाऱ्याची सोय करावी, यासाठी चांगले कामं करणाऱ्या गौशाळा, सेवाभावी संस्थांचे सहकार्य घ्यावे, भटक्या श्वानांसाठी खाऊ घालण्याच्या जागा निश्चित करावी, भटक्या जनावरांबाबत माहिती व तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावे, प्राणी क्लेश होणार नाही याची दक्षता घ्यावी, शासकीय रुग्णालयात अँटीरॅबिस लस व इम्युनोग्लोबिन औषधी उपलब्ध आहेत त्याबाबत दर्शनी भागात फलक लावावे, ग्रामीण भागातील भटक्या जनावरांसाठी खासगी भागीदारी तत्वावर कोंडवाडे तयार करावे, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, नगर परिषद क्षेत्रासाठी भटक्या जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहे। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।